नांदेड़ जिले में खरीफ हंगाम की पूर्व तैयारी को लेकर आज पालक मंत्री अतुल सावे की अध्यक्षता में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में बियाने, खाद, बिजली आपूर्ति जैसे अहम मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई। बहुजन कल्याण विभाग को मिले 44 गुणों के संदर्भ में पालक मंत्री ने स्पष्ट किया कि सभी प्रकरण वित्तीय है और वित्त विभाग की मंजूरी के बाद ही आगे की प्रक्रिया की जाएगी। बैठक में जिला प्रशासन की विभिन्न यंत्रणाओं के कामकाज की समीक्षा करते हुए खरीफ हंगाम के लिए व्यापक तैयारी के निर्देश दिए गए। खरीप हंगामाची बैठक ही शेतकऱ्यांच्या विषयावर असते आणि आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे। त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, बियाण्याचे प्रश्न होते, खताचे प्रश्न होते, लाईटचा प्रश्न होता, अशा सगळ्या विषयांवर आज आम्ही चर्चा केलेली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे पीक विम्याच्या ह्याच्यात पण आज अधिकारी जे सिरियस घेत नाहीत त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं जर त्यांनी शेतकऱ्यांना लाईटली घेतलं नाही पाहिजे। शेतकरी हा देशाचा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्याच्या म्हणून विमा कंपनी असेल किंवा इरिगेशनवाले असतील यांच्या सगळ्यांवर आम्ही आज वॉर्निंग दिली की त्यांनी याच्यात ताबडतोब कामं केली पाहिजे। जे पेंडिंग कामं आहेत ते कंप्लीट केली बोगस बी बियाण्याच्या संदर्भात त्याच्यावर पण आम्ही सांगितलं आहे बोगस बी बियाणं असो किंवा बोगस खतं असो त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे। असेन्शियल अमेनिटी ॲक्टमध्ये कारवाई केली। सर आता हे मागच्या 2 महिन्यापासून जी अतिवृष्टी आणि जो काही गारपीट झाली त्या नुकसानी संदर्भात काही सूचना वगैरे केल्या नाही, त्याचा सर्वे करून मागवलेला आहे। पुढे कॅबिनेटमधूनच निर्णय येईल त्याला जी काय मदत करायची। साहेब आपण आपल्याकडे जे मतदार आहे आपण ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याला केवळ 44 गुण मिळाले। असं आहे त्याच्यामध्ये आमचे अनेक जे ओबीसी डिपार्टमेंट माझ्याकडे बाकी माझं मेडाला बहुजन कल्याणला 44 मिळाले। त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक या ज्या फायली आहेत त्या आहेत फायनान्सचे रिलेटेड। ते फायनान्सचे त्याचा अप्रुव्हल दिल्यावरच त्याचा आहे आणि त्या फायनान्सकडे असल्यामुळे त्या फायनान्स अप्रुव्हल यावेळेस मिळालं नाही आणि पुरवणी मागण्यामध्ये त्याचा फायनान्स अप्रुव्हल घेऊन त्या मान्यता करून घेऊ।